नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या बुद्धिमत्ता चाचणी या टॉपिकमधील जो विषय आहे तो म्हटलं म्हणजे दिशाज्ञान. बघा, दिशाज्ञान या घटकावर सर्वच परीक्षांमध्ये प्रश्न हे विचारले जातात. कमीत कमी एक प्रश्न तर असतोच आणि जास्तीत जास्त 2 ते 3 प्रश्न हे हमखास प्रत्येक परीक्षेमध्ये विचारले जातात. बुद्धिमत्ता चाचणीमध्ये खूप महत्त्वाचा घटक आहे. तर या घटकामध्ये आपल्याला जास्तीत जास्त मार्क कसे पडतील, म्हणजे कशाही प्रकारचा प्रश्न जर आला तो तो प्रश्न आपण कशा प्रकारे हँडल करू, कशा प्रकारे सॉल्व करू, तर तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहोत. आता याच्यामध्ये सुरुवातीला ज्या संकल्पना आहे, म्हणजे टॉपिक कोणताही असो, दिशाज्ञान असो, तुमचं घड्याळ असो किंवा तुमचा बैठक क्रमांक असो किंवा कोणताही टॉपिक असो बुद्धिमत्तेमधला, त्या ज्या मूळ संकल्पना आहे त्या संकल्पना समजल्यानंतर, चांगल्या लक्षात आल्यानंतर तुम्ही कशाही प्रकारचं गणित किंवा कशाही प्रकारचं बुद्धिमत्तेचं प्रश्न त्या ठिकाणी सॉल्व करू शकता. तर बघा, आपण हे संकल्पना समजून घेऊ. सर्वांना माहीतच आहे की मुख्य दिशा आपल्या किती आहे? 4 आहे. पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. बघा, असं जर उभं राहिलो आपण तर या आपल्या उजव्या हाताला जी दिशा येते ते कोणती येते? पूर्व दिशा येते. आपल्या डाव्या हाताला कोणती दिशा येते? पश्चिम दिशा येते. आपल्या वरच्या साईडला कोणती दिशा येते? उत्तर दिशा येते. आणि खालच्या साईडला कोणती दिशा येते? दक्षिण दिशा येते. ह्या झाल्या तुमच्या मुख्य दिशा. त्याच्यानंतर उपदिशा. उपदिशा ईशान्य, नैऋत्य, वायव्य, आग्नेय. ह्या झाल्या तुमच्या उपदिशा. आणि अजून 2 दिशा आहे. कोणकोणत्या? एक वरची दिशा आणि एक खालची दिशा. तर एकूण ज्या दिशा आहे तुमच्या त्या किती आहे? 10 दिशा आहे. किती? 10 दिशा. किती आहे? 10 दिशा आहे. तर या संकल्पनेवर सुद्धा प्रश्न विचारले जातात. ते म्हटलं म्हणजे कोणती संकल्पना? हा जो पूर्ण वर्तुळ येतो, हा वर्तुळ किती अंशाचा आहे? त्याच्यानंतर हा इकडला जो वर्तुळ येतो या साईडचा, हा किती अंशाचा आहे? किंवा इकडला जो तुमचा वर्तुळ आहे, हा अर्धा जर कापला या ठिकाणी, इकडला वर्तुळ किती अंशाचा आहे? त्याच्यानंतर तुमची उपदिशा असेल आणि मुख्य दिशा असेल, तर या उपदिशा आणि मुख्य दिशा याच्यामध्ये किती अंशाचा कोन आहे? अशा प्रकारे सुद्धा प्रश्न विचारले जातात. तर बघा, आपण समजून घेऊ. बघा, तुमची हे पूर्व दिशा आहे. सर्वांना माहिती आहे, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण सगळं माहिती आहे. परंतु त्या ज्या संकल्पना आहे, ह्या मुळात संकल्पना विद्यार्थ्यांना माहीत नसतात. तर या संकल्पना आपण समजून घेणार आहोत. तर बघा, ही झाली तुमची पूर्व दिशा. मुख्य दिशा आहे. ही कोणती दिशा आहे? मुख्य दिशा आहे. आणि त्याच्यानंतर वरच्या साईडला जर घेतलं तर तुमची ईशान्य ही दिशा येते. मग ईशान्य ही जी दिशा आहे, हे कोणती दिशा आहे? तुमची उपदिशा आहे. कोणती दिशा आहे? उपदिशा आहे. मग तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की ईशान्य हे दिशा, उपदिशा आणि पूर्व ही मुख्य दिशा, या दोन्ही दिशेमधील जे अंतर येतं, जो कोन येतो, तो किती अंशाचा येतो? किती अंशाचा येतो? 45 अंशाचा येतो. किती? 45 अंश एवढा कोन. एखादी कोणतीही तुम्ही उपदिशा घ्या किंवा एखादी कोणतीही तुम्ही मुख्य दिशा घ्या, या दोन्ही दिशेमधील जे अंतर असतं, जो कोन असतो, तो कोन म्हटलं म्हणजे किती? 45 अंश एवढा असतो. मग तुम्ही कोणतीही दिशा घ्या त्या. आता हे झालं तुमचं उपदिशा आणि मुख्य दिशा याचं. त्याच्यानंतर तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, एक पूर्व दिशा आहे आणि एक उत्तर दिशा आहे. तर या ज्या मुख्य दिशा आहे, या मुख्य दिशामधील जो कोन आहे तो किती अंशाचा असतो? किती अंशाचा असतो? 90 अंशाचा. बघा, हे या ठिकाणी घेतो मी. या 2 मुख्य दिशा घेतल्या, कोणकोणती? उत्तर आणि पूर्व. तर याच्यामधला जो कोन येतो तो तुमचा किती अंशाचा येतो? 90 अंशाचा येतो. किती? 90 अंशाचा येतो कोन. किती? 90 अंशाचा कोन तुमचा या ठिकाणी येतो. कोणकोणत्या दिशेमधला? कोणतीही तुम्ही मुख्य दिशा घ्या. इथं तुमची उत्तर दिशा असेल, तुमची पूर्व दिशा असेल, किंवा तुमची पूर्व दिशा असेल किंवा दक्षिण दिशा असेल, या 2 मुख्य दिशामधील जो कोन येतो किंवा जे अंतर येते ते 90 अंशाचं येते. आता या ठिकाणी असंही घेऊ शकता तुम्ही एक दुसऱ्या प्रकारे. हा जो कोन आहे, उत्तर दिशा, कोणतीही दिशा घ्या तुम्ही, उत्तर दिशा ही मुख्य, ईशान्य दिशा हे उपदिशा. मग याच्यामधील जो कोन येतो तो किती येतो? 45 अंशाचा. मग 45 अधिक 45 हे बरोबर किती आले तुमचे?
90 अंश. मग हा जो कोन येतो तुमचा, हा कसा येतो, 90 अंशाचा कोन येतो. तसं इकडे या साईडला इथं हे अंतर किती, 45 अंश. हे अंतर किती, 45 अंश. 45 45 बरोबर किती, किती आले तुमचे, 90 अंश. या वर्तुळाचे जर दोन भाग केले तर एका भागाचा किती अंश निर्माण होणार आहे या ठिकाणी, 90 अधिक 90 बरोबर किती, 90 अधिक 90 बरोबर किती, 180 अंश. किती, 180 अंश. एवढं या ठिकाणी अंतर. एका या वर्तुळाचे आपण दोन भाग केले तर एका त्या भागाचा जो कोन निर्माण होतो आहे तो किती, 180 अंश एवढा निर्माण होतो आहे. तसंच त्याच्या दुसऱ्या साईडला, या साईडला पण किती अंशाचा कोन निर्माण होणार आहे, सर्व जर घेतला तर असंच या प्रकारे जर घेतलं तर 180. मग 180 अंश अधिक 180 अंश बरोबर किती, बरोबर किती, अशा प्रकारे बरोबर किती, 360 अंश. किती, हे जे सर्व वर्तुळ निर्माण होते मग तुमचं लास्टला ते किती होते, 360 अंशाचं वर्तुळ निर्माण होते. मग याच्यावरतीच प्रश्न विचारले जातात. ह्या बेसिक संकल्पना झाल्या. आता आपण हा झाला व्हिडिओ क्रमांक 1 भाग 1 दिशा ज्ञान म्हणला. आता दुसऱ्या भागामध्ये आपण प्रत्यक्ष डायरेक्ट प्रश्न उत्तरांच्या स्वरूपामध्ये घेणार आहोत. तर भेटू दुसऱ्या लेक्चरमध्ये दिशा ज्ञान. तोपर्यंत थांबू. जय हिंद, जय महाराष्ट्र.